हमारे बच्चे जो है जो हां हां मराठी सांगितलं हो बोला बोला ना. कसं आहे आता मुली हां हां ते काय विचार माइंडमध्ये काय विचार करतात माहिती आहे का, आता मी शिकून काय करणार, आता माझं लग्न वगैरे. आता मी शिकून Being a parent, he has a question. मेक डाउट. अच्छा प्लीज सर. डाउट ये है, अभी किसी स्टूडेंट का 24 मार्क्स है, 23 मार्क्स आता आउट ऑफ 25. हाँ हाँ तो उस टाइम पे पेरेंट्स को अप्रिशिएट करना चाहिए. हाँ, हाँ. बट वो ये पूछता है कि एक मार्क किधर गया, किधर तो ये गया? बच्चा डिमोटिवेट होता है. हाँ. हाउ टू ट्रीट. हाँ हाँ बहुत बढ़िया. 2 सवाल आया है. कुछ लोगों को क्या लगता है आता शिकू आपलं तर लग्न होणार, अभी तो अपना हाथ पीला होने वाला है, कशाला एयर हॉस्टेस व्हायचं, काय के लिए वो पायलट बनने का. नहीं साहब, आप कुछ भी बनिए. मैं फिर से बता रहा हूँ, शिक्षा वो हथियार है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बोला था, नहीं ये नेल्सन मंडेला ने बोला था, शिक्षा वो हथियार है जिससे आप दुनिया बदल सकते हैं. अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भी ऐसे ही बोलते हो, जाओ देना, झालं ना शिक्षण झालं, मेरा काम तो बन गया, आप काय के लिए आगे संविधान लिखने का, अपने समाज को आगे लेके जाने का. लेकिन नहीं साहब, पढ़ते रहिएगा. मैंने पुलिस का एग्ज़ाम दिया, आप देख सकते हैं यहाँ पे डिफेंस में कितने लोग जाना चाहते हैं. आप देख सकते हैं यहाँ पे शूज़ से पता चलेगा, आई कार्ड से पता चलेगा. 22 मई को मैंने पुलिस का एग्ज़ाम दिया, RSP ऑफिसर होता है. 22 तारखेला मी ते झालो. तो कभी भी याद रखिए, पढ़ना छोड़ना मत. शादी होने के बाद भी आप पढ़ सकते हैं. दूसरा सवाल है, कई बार पेरेंट्स लोग क्या करते हैं, 99% आने के बाद भी बच्चे को बोलते हैं 1% कुठे गेला. हम पूछते हैं, अरे 1% कुठे गया है भाई, 99 मिला, 1% किधर गया. छोड़ो, जितना मिला है वो बहुत है, जितना मिला है बहुत है. कितने लोग को तो वो भी नहीं मिला है. 93% लाने के बाद भी मेरा लड़का रो रहा था. मैं उसको बोला, अरे क्यों रो रहा है यार. बोले पापा आप ही पहले पिताजी जो ऐसा बोल रहे हैं, देखो उसके पिताजी ऐसे बोल रहे हैं, उसके पिताजी ऐसे बोल रहे हैं, आप ही बोल रहे हैं कि 93 में वो बहुत बढ़िया लेकर आया. जितना मिला बहुत हो गया, बेस्ट है. आपने अपना बेस्ट दिया. आप 78 भी लाएंगे ना तो भी मैं बोलूँगा बेस्ट है, क्योंकि आपने अपना बेस्ट दिया. क्लियर. और मैंने देखा है, मैंने लाइफ में एक चीज़ देखा है, परसेंटेज बैरियर नहीं होना चाहिए आपके करियर को लेकर. आपका माइंडसेट बैरियर होना चाहिए. माइंडसेट, बस माइंडसेट जो है ना, देखो आपका ब्लड ग्रुप कोई भी होने दो. कौन सा ब्लड ग्रुप है बेटा आपका? AB पॉजिटिव, आपका O पॉजिटिव, B पॉजिटिव. ब्लड ग्रुप कोई भी होने दो, ब्लड ग्रुप कोई भी होने दो, मन का ब्लड ग्रुप पॉजिटिव होना चाहिए. मन का ब्लड ग्रुप पॉजिटिव होना चाहिए, बस. क्लियर. तो प्लीज़ पेरेंट्स, आप लोग भी जितना परसेंटेज लाए उसमें खुश रहिए, उसको मोटिवेट कीजिएगा. 25 में से 24 भी मिला तो बोलने का बहुत है, और 18 भी मिला तो कोई गलत नहीं है. लेकिन हाँ, मोटिवेट करना है कि अगली बार और बेस्ट लेकर आओ. उसके लिए एक पोषक वातावरण बनाइए, बच्चों को मोटिवेट कीजिएगा. और जो बच्चे सोचते ना, आता काय वडिलांचं तर काय, आता बिल्डिंग आहे, आता तर काय आपलं तर काय, आपण तर आता असंच, आपण तर बिल्डर लाईनमध्ये, आपण तर शेतकरी आहे, आपलं तर काय आता पूर्ण जमीन आपली आहे. मत सोचना साहब ऐसा. मैं फिर से आपको एग्जांपल दूंगा. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब. कौन है डॉक्टर श्रीकांत शिंदे? खासदार साहब है. नाम सुना है ना डॉक्टर श्रीकांत शिंदे. पढ़ना उनके बारे में, पता चलेगा. पिताजी मुख्यमंत्री, पहले भी पालक मंत्री थे, मुख्यमंत्री तो अभी बने, पहले पालक मंत्री थे. वो चाहते तो जाओ देना, अपने हाथ में तो क्या कीचेन बिचेन, अपना वो क्या बोलते हैं गले में वो चैन बीन लग, नहीं, त्यांनी तसं काही नाही केलं. बोले नहीं, पिताजी का करियर अलग है, अपना करियर अलग है. आप सबका एक वजूद है यहाँ पर, आप अपना वजूद बनाइए. आपको अपना वजूद बनाना है, बनाएंगे. अभिषेक बच्चन कौन है पता है आपको? बेसिकली कौन है? अमिताभ बच्चन का लड़का है. लेकिन वो क्या है, उसका करियर कौन सा है? वो एक्टर तो बाद में बना. उसके पहले क्या था वो? उसके पहले था वो इंजीनियर, वो सॉफ्टवेयर इंजीनियर है. एंड ही इज़ अ गुड हैकर. वो आपका पासवर्ड निकाल सकता है, ये कॉलेज का पूरा बुक को हैंग कर सकता है. वो हैकर है, एथिकल हैकर बोलते हैं उसको. मिस्टर बीन नाम सुना है? कौन है वो? कौन है मिस्टर बीन? कौन है? हाँ, कॉमेडियन है, लेकिन बेसिकली ही इज इलेक्ट्रॉनिक इंजीनियर. सोनू सूद, अभी मैं 11 तारीख को मिलने जा रहा हूँ. कौन है सोनू सूद? एक्टर है. बेसिक कौन है वो? इंजीनियर है. बेसिक ये लोग इंजीनियर है. इन्होंने अपना ऐसे करियर जो है, वो भी बोल सकते थे अपने को क्या है, पिताजी तो अमिताभ बच्चन है, काय के लिए पढ़ाई करने का, काय के लिए सॉफ्टवेयर इंजीनियर बनने का. लेकिन नहीं साहब, पढ़ाई को छोड़ना मत. अगर शादी हो गया गलती से, समझो गलती से शादी हो गया, फिर भी पढ़ाई करना. क्योंकि सावित्रीबाई फुले ने इसके लिए गोबर नहीं मुंह पे लिया था.
कि बच्चे लोग थोड़ा पढ़ के छोड़ दे, नहीं साहब, इसके लिए नहीं लिया था। वो चाहते थे कि भारत की जो बहनें हैं उनको भी आगे बढ़ने का मौका मिलना चाहिए, जो हमारे भाई लोग हैं उनको भी आगे बढ़ने का मौका मिलना चाहिए। उन्होंने ज़्यादा पढ़ाई नहीं की, लेकिन पुणे यूनिवर्सिटी का नाम क्या है, कौन बताएगा? सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी। यस, वेरी गुड, क्लियर। तो इसके लिए पढ़ाई करो, आपका वजूद के लिए पढ़ाई करो। इसके लिए नहीं कि पिताजी तो चलो, पिताजी ने अपना करियर, मेरा भी लड़का है वो भी पढ़ाई कर रहा है, वो भी IIT का तैयारी कर रहा है, लेकिन वो मेरे भरोसे नहीं है कि पिताजी ने अपने को इतना 9 कंपनी बना के दिया, ये करके दिया, वो करके दिया है। मेरा और उसका कोई यही नहीं है। हाँ, उसको क्या चाहिए मैं उसको दे देता हूँ। वो बोला मेरे को पेन चाहिए, हॉल टिकट चाहिए, फ़ोटो चाहिए, सब देने का। क्लियर? एनीबडी एल्स? और कुछ सवाल? थैंक यू सर, थैंक यू वेरी मच, बहुत बढ़िया सवाल। और कोई सवाल है सर? सवाल, कोई सवाल है सर आपका? बहुत अच्छे लग रहे हैं सर आप, टी-शर्ट वगैरह में, जीन्स वगैरह पहन के अच्छे लग रहे हैं पेरेंट्स। एनीबडी एल्स? लास्ट बेंच। हाँ बोलिए सर। सर 1 मिनट। हाँ सर 1 मिनट, बोला सर। पैसे का व्हॅल्यू बताओ। द्या सर। खूप चांगला प्रश्न आला है, एका पॅरेंटनी खूप चांगला प्रश्न विचारला है। उनको पैसे का वैल्यू बताओ, क्या है पैसे का वैल्यू? ठीक आहे, मैं फिर परत सर हे मी परत येणार, सरांनी बोलवलं तर मी परत येणार। मी या विषयामध्ये एक्सपर्ट आहे, माझा मनी माइंडसेट हा एक प्रोग्राम चालतो। मी कधी परत आलो, सरांनी मला इन्व्हाइट केलं, मी परत कधी येऊन याच विषयावरती मी बोलणार। पण आज आपला अभ्यासाचा व्हॅल्यू त्याबद्दल बोलायचं होतं। पैशाचा व्हॅल्यू आपण परत कधीतरी या विषयावरती बोलू, पण त्यापेक्षा मी पॅरेंट्सला सांगणार। तरी पण एक पुस्तक परीक्षा झाल्यानंतर एक पुस्तक प्रत्येकाने वाचा, रिच डॅड पुअर डॅड। कुठलं पुस्तक? हां, आणि तुम्ही यूट्यूबवरती गेलं तर दिनेश गुप्ता वर्ल्ड रेकॉर्ड, तिथे पण मी खूप काहीतरी असं पैशाबद्दल बोललेलं आहे, कारण मी एकटा असा ट्रेनर आहे 2500 विषयावरती बोलतो। किती विषय? 2500 विषय। मी 10 विषय 15 विषय नाही बोलतोय। हां, तुम्ही यूट्यूबवरती गेलं की माहीत पडेल, ते खूप चांगला सर प्रश्न आहे। पण सध्या तुम्ही आता अभ्यासावरती लक्ष द्या, मी पैशाबद्दल नंतर परत कधी बोलणार। अजून काय प्रश्न? हां बोला सर, प्लीज कीप क्वाइट। यस, टाइम वेस्टेज जातो, टाइम बदल। कोणाचा टाइम? आमचा टाइम, नाही मुलांचा। हां, खूप चांगला एक प्रश्न आला आहे, टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे। परत मी सांगणार, तुम्ही माइंड मॅनेजमेंट करा। टाइम खूप मुलं वेस्ट करतात सर, ऑलरेडी आपण या विषयावरती बोललेलं आहे। टाइम वेस्ट का होतो? कारण आपल्याकडे स्टनिंग गोल नहीं है, स्टनिंग गोल नहीं है अपने कि मला हे व्हायचं है। जिस दिन आपको स्टनिंग गोल मिल जाता ना कि मेरे को डॉक्टर बनना है, IPS बनना है, जब उठते बैठते सोते जागते सिर्फ वही गोल आपको दिखाई देता ना, तब अपने आप टाइम मैनेजमेंट होने लगता है। टाइम मैनेजमेंट इज नथिंग बट ए माइंड मैनेजमेंट। बस माइंड मैनेजमेंट कर दो, टाइम मैनेजमेंट अपने आप हो जाएगा। आज पासून मोबाइल कम कर दो, मोबाइल देखो साहब लेकिन कम कर दो, पैसे का वेस्टेज कम कर दो, माँ बाप का रिस्पेक्ट करो। ये तो कॉमन चीज़ है, तो स्कूल में रोज हम पढ़ते हैं। जो आज नया सीखा वो क्या सीखा, कौन बताएगा? आज नया आप क्या लेकर जा रहे हैं यहाँ से? आज जब हम मुझे राजेश सर ने यहाँ पर बुलाया है तो नया क्या लेकर जा रहे हैं? काय नवीन घेऊन चाललो आपण? कोण बोलणार? 2 जण येऊन फीडबॅक द्या पटकन। न्यू माइंडसेट। न्यू माइंडसेट, ओके। नवा भिडू नवा राज, बचपन में खेलते थे ना, नवा भिडू नवा राज। चलिए, और वैल्यू ऑफ, कोणी बोलणार? इथे या ना ताई, हे घ्या। थोड़ा जवळ येऊन व्हिडिओ बनवणार, इसका एक मॅडम व्हिडिओ बना देंगे छोटा सा। इथे येतात, तिथे बघून बोला, सर्वांना बघून बोला। Value of education. So what did you learn today? Means personally you learn, not about the others. आपने पर्सनली क्या सीखा? देखिए देख के बोलिए। Education is very important in our life. So what you will do after this session? Focus on study more than. करेंगे आप? Yes. कोई आया आपके यहाँ से? No. कोई नहीं आया, चलो कोई बात नहीं। She is saying she will become more aware about the education. Focus on education. Very good. Anybody else? Thank you. What is your name? नंदिनी प्रकाश पवार। Okay. Anybody else? आ जाओ बेटा, आ जाओ, हाँ आ जाओ, जल्दी से आ जाओ, आ जाओ। ठीक आहे, तिथे बघून बोला, शेवटपर्यंत आवाज गेला पाहिजे। हा ताई, व्हॉट इज युअर नेम? हां, कोणी आलं इथे? पेरेंट्स आले? अच्छा, कोण आले? कोण आहे? कुठे आहे? अच्छा, बोला, काय शिकलं तुम्ही? काय शिकलं बेटा?
तिथे बघून बोला, तिथे टीचरपर्यंत आवाज गेला पाहिजे. मॅम आवाज आ रहा है क्या? माईक जवळ घ्या. हां बिंदास बोला, बोला बिंदास. हां आता तुम्ही घरी जाऊन काय करणार आजपासून? स्टडी करणार खरंच करणार. व्हेरी गुड. हां अच्छा उद्यापासून एग्जाम पण आहे. वाह वेरी गुड, बेस्ट ऑफ लक बेटा. एनीबडी एल्स? और कोई आएगा? एक मौका मिल रहा है. भेजो भेजो जल्दी भेजो. सब गर्ल्स लोग आ रहे हैं, बॉयज लोग ने क्या प्रण किया कि हम नहीं जाएंगे स्टेज पर. आ जाओ बेटा, आ जाओ आ जाओ आ जाओ जल्दी. या ताई. हां या पटकन धावत या लगेच. आता टाइम संपला आपल्याकडे. आपको ॲप्टिट्यूड सर इनका ॲप्टिट्यूड टेस्ट भी आहे ना अभी. आता तुमचा ॲप्टिट्यूड टेस्ट पण आहे. पटकन बोला. आता घरी जाऊन काय करणार तुम्ही? म्हणजे आज काय शिकलो आपण? कोणी आलंय बरोबर? नाही आले. हां बघा. हॅलो प्लीज. हां इधर आ जाओ, इस पे आ जाओ, स्टेज पर आ जाओ. उद्यापासून एक्झाम आहे तर आपला अभ्यासच करायला लागणार आहे. उद्या हिंदीचा नाही मी आता हे विचारते, आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हता पण आज आपल्याला माहीत पडलं ते गोष्ट काय आहे ते? की एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आतापर्यंत माहीत नव्हतं एज्युकेशन महत्त्वाचं आहे? माहीत होतं एज्युकेशन महत्त्वाचं, पण आज ते क्लिअर झालं आज आहे clear तसं. झालं. ओके वेरी गुड वेरी गुड. हाँ चलो बॉयज में से आ जाओ, आ जाइए. रेड टी शर्ट जल्दी से आ जाओ यार, आओ भागते हुए आ जाओ. हाँ आ जाओ आ जाओ आ जाओ. तालियां होनी चाहिए इसके लिए यार. पहला कोई लड़का आ रहा है. काय नाव काय बेटा? आदित्य. कोणी आलंय का? हां सर गेले आले होते. अच्छा आदित्य. हाँ समोर बघा. इसके बाद पेरेंट लोग तैयार हो जाओ जल्दी से. खड़े इस पे आ जाओ ना. इस पे हाँ तिथे बघून बोला. काय पण बोला, काय पण गाना बिना जो भी मन में आता है. व्हाट डिड यू लर्न टुडे? इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. अरे कुछ अलग भी. अरे मी खूप काहीतरी सांगितलंय. चला ठीक आहे व्हेरी गुड. अजून काय? आपण आपल्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नाही बरोबर आहे ना. आपण आपल्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे? मी प्रश्न विचारतो काय केलं पाहिजे. तुम्ही काय करणार? आदित्य काय करणार? काय पण नाही पण करिअर काय करणार? हा प्रोग्रामचा कसा फायदा झाला तुम्हाला? इंजिनिअरिंग करणार. व्हेरी गुड इंजिनिअरिंग करणार. ठीक आहे. काही लोकांना सवय नसते इथपर्यंत यायचं. पॅरेंट्सला मी रिक्वेस्ट करणार. कोणी पॅरेंट्स येणार का इथे? कोई भी पेरेंट्स? आजचा सेशन हा सर प्लीज सर. धन्यवाद सर. क्या सर आप बहुत फेमस है क्या? सब आप आते सब ताली बजाने लग गए. थैंक यू. या सर प्लीज सर इथे या सर. मला वाटतं आपल्या पॅरेंट्समधून मला वाटतं 90% जे पालक आहेत पालक ते सगळे झेडपीमध्ये शिकलेलेच असावे. तरीही त्या लोकांची म्हणजे हे नसताना ऐकत नसताना तुम्हाला इंग्रजी माध्यममध्ये शिकवतात. तर याचं कुठेतरी तुम्ही भान ठेवायला पाहिजे. आणि मी तुम्हाला एकच उदाहरण देईन. एक आपलं उंदीर असतो ना, एकदम असं खोटं उंदीर कसलाही तर दगडाचा असो रबराचा असो तो असला ना का आपण त्याला कसं लगेच काही करत नाहीये. पण तोच जर खरा असला, धावणारा असला, पळणारा असला, साप असला, धावणारा असला, पळणारा असला तर आपण मारतो लगेच. पण तोच जर ह्याचा रबराचा असला तर आपण त्याला पूजणार, बरोबर, त्याची पूजा करणार. तसंच आहे तुमच्या. आता सर जसे म्हणाले का आई वडील तुमच्या कायम बरोबर नाहीयेत. याचं कारण असं आहे फोटोत असलं तर तुम्ही त्याला हार अगरबत्ती पूजा करणं. तर त्यांच्या आहेत तोपर्यंत त्यांचं तुम्ही पूजा करा, त्यांचं नाव घ्या. खरोखर मी तुम्हाला पहिलाही बोललो बऱ्याच जणांची ऐकत नाहीये तरी तुम्हाला इंग्रजी शिकवतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सर जशी बोललात ज्या 4 इम्पॉर्टन्स दिलेल्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये फोकस करा. आता तुमची उद्यावर परीक्षा आली, पूर्ण अभ्यास करा. मी तुम्हाला या पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप फायदा सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. अजून कोणी पॅरेंट्समधून? मॅडम या ना मॅडम, तिथूनच बोला नाही तर. Now this is last feedback. Hello, this is last feedback. Now be ready for your aptitude test.
कोड आहे आपलं वार्ड कोड आहे मॅम. माझा भाऊ आहे अच्छा भाऊ आहे का? अच्छा सानी. या प्लीज प्लीज वरती या मॅम, म्हणजे लोकांनी दिसलं How to पाहिजे. be confident on our career and how to be focused on our career and how to beat our weakness to our strength. That I learned. ओके व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. नाव प्लीज या हां त्यांना पण या सर या बसा इथे. माझं नाव वासुदेव मधुकर भोये. माझी मुलगी इथे तनुश्री 10वी स्टँडर्डमध्ये शिकत आहे. मी सरांना एक प्रश्न केलेला इथे, पण सरांनी जरा तो पूर्ण 2 प्रश्न आले. पूर्ण याबद्दल घेतलेला नाही, तो ऐकलेलं नव्हतं. पण थोडंसं सांगितलं त्यांनी. पण माझं मत असं आहे, मुलींच्या बद्दल जास्त करून मत आहे माझं. कारण आपल्याकडच्या मुली कशा आता शिकतात, खूप चांगले आहेत. मला तर वाटतं मुलांनी राग नाही म्हणायला पाहिजे माझ्या शब्दाचा. कारण कसं आहे, आताच्या याच्यामध्ये मी बघतोय मुली खूप हुशार आहेत. ते घरचं सगळं काम करतात, सगळे करतात. म्हणजे बघायला गेलं ते भांडी सगळं मुलं काही करत नाही घरात काम, तरी पण मुली हुशार असतात. बरोबर ना? पण एक आहे, मुली काय विचार करतात माहिती आहे का? त्यांचं 12वी झालं ना, त्यांचा वडील काय करतात, 12वी झाली, आता माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. पण ते विचार न करत मुलीला तर शिकवा. मुलगी एक घर न चालवते, मुली 2 घर चालवते. त्याच्यासाठी मुलांनी लक्ष ठेवा. जरी त्यांचं लग्न झालं तरी पण तिचा जो जोडीदार म्हणजे जो नवरा असेल, तुम्ही त्याला सांगा की मला अजून शिकायचंय, मला काहीतरी बनायचंय. बापाकडून नाही म्हणता ना, तुम्ही नवऱ्याकडून बना. हे मला सांगायचं सरांसाठी. सरांनी त्याला हे केलं. वा खूप चांगलं सर, खूप चांगलं सर. फीडबॅक बरोबर सरांनी एक चांगलं माहिती पण दिली. या सर, हे शेवटचं फीडबॅक आहे, कारण मेन ॲप्टिट्यूड टेस्ट. नमस्कार, माय सेल्फ विजय भोई आणि माझी मुलगी 10वीला आहे, निधी भोई. थँक्यू. सरांनी जसं पहिला माझा जो सरांनी सेशन सांगितलं माइंडसेट, हा माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सरांनी गोल, आपले जे गोल आहे हे कम्प्लीट नसेल, हे गोल कधी पण आपल्या माइंडमध्ये असतात आणि ते कागदावर जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत आपले पूर्ण होणार नाही. आणि लिहिलं, पर्सेंटेज लिहिलं ना तुम्ही. आणि नॉलेज हा सरांकडनं खूप जबरदस्त नॉलेज मिळाला. कारण आतापर्यंत एक जी मेंटॅलिटी होती शिक्षणाबद्दल, ती शिक्षण घेऊन नोकर बनण्याची, पण बऱ्याचशा काही अशा ऍक्टिव्हिटीज सरांनी सांगितल्या, ज्या दाखवल्या, त्याच्यातून असं समजलं की बिझनेसमॅन आणि स्वावलंबी होता येतो. आणि हाच याचीच मी खूप, म्हणजे मला अभिमान वाटला. सरांकडनं खूप जबरदस्त नॉलेज भेटला. आणि म्हणतात नॉलेज इज इक्वल टू मनी. तर जिथे पण आपल्याला नॉलेज भेटेल 100% त्या नॉलेजचा फायदा घेतला पाहिजे आणि तो उतरला पाहिजे. नॉलेज असेल तरच आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स असेल तर 100% आपण त्या गोष्टी कॉन्फिडेंटली करू शकतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं सर. शब्दों में कितनी ताकत होती है ना सर. अभी मुझे मालूम नहीं मेरा उम्र कितना है, लेकिन 2 साल बढ़ा दिया आपने. मेरा 2 साल उम्र सरने बढ़ा दिया. ठीक आहे, शब्दांमध्ये खूप पॉवर असते, सरांनी सांगितलं. आणि आता हँडओव्हर सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर.